आणि यानंतर भास्कर जाधव काय म्हणतात आपण ते देखील पाहूया। काय कुमार मॉर्निंग गुड आफ्टरनून आता काय झालं? गुड काय? गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून हा चला सुरू करूया। अजून दिला असेल ना बाईट कुणी का नाही? नाही तुम्हीच आज सर पहिले तुम्हीच विरोधी पक्ष सर, अधिवेशनाची तारीख ठरलेली आहे 1 आठवड्याचं। यावेळी सुद्धा शनिवार रविवार कामकाज होणार आहे। असं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनं विचार केला पाहिजे की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष देखील तितकाच तुल्यबळ का असावा, आणि जर विरोधी पक्ष हा जर तुल्यबळ नसेल तर सत्ताधारी पक्ष हा किती बेजबाबदारपणे वागू शकतो, सत्ताधारी पक्ष हा सर्वांना ग्रहित कसा चालू शकतो, त्याचं उदाहरण म्हणजे येत्या 8 तारखेला जे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे। आज कामकाज सल्लागार समितीची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात चर्चा विनिमय झाला। मूळ आम्हाला कार्यक्रम दिला होता तो 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर 8 डिसेंबर 12 नाही सॉरी 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर, परंतु सुरुवातच करत असताना सत्ताधारी पक्षानं हे अधिवेशन आपण 1 आठवडाच चालवावं किंवा 1 आठवडा चाललं तरी खूप झालं, अशा पद्धतीचा सत्ताधारी पक्षाचा मूड होता आणि सत्ताधारी पक्ष त्या विषयावर आग्रही होता। आम्ही सत्ताधारी पक्षाला नाना तऱ्हेनं सांगितलं की अवेळी पडलेल्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्र उद्ध्वस्त झालाय। तुम्ही मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली आहे, परंतु खऱ्या अर्थानं ती घोषणा ही विधिमंडळाच्या फ्लोअरवर चर्चेला आली पाहिजे, त्याच्यावर विस्तारानं चर्चा झाली पाहिजे। आपण जे बोललात ते खरं की खोटं हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे, आणि म्हणून अधिवेशन हे 2 आठवड्याच्या ऐवजी 3 आठवडे घ्या असा आमचा आग्रह होता। 3 नाही तर किमान ठरल्याप्रमाणे 2 आठवडे तरी अधिवेशन घ्या हा आमचा हट्ट होता, परंतु सरकारनं आणि यानंतरची एक महत्त्वाची बातमी